तो तर आजी एक आल्या आमच्या सेटवर आणि त्या फिरतीचा वणवा बघायच्या. तर त्या म्हणाल्या त्यांना इच्छा होती मला आणि रसिकाला भेटण्याची. तर आता रसिकाचं लग्न झालं ना, तर मी म्हटलं की तुम्हाला बघायचं आहे का रसिकाला, मी व्हिडिओ कॉल करतो, तुम्ही बोला तिच्याशी. ते अरे बापरे, काय तू व्हिडिओ कॉल करणार, आता चालतं का तिच्याकडे असं व्हिडिओ कॉल केलेलं, नवऱ्याची परवानगी घेतली आहे का तिने. म्हटलं नाही नाही, एवढं काहीच नाही आहे ते, आम्ही खूप चांगले मित्र आहोत, मी करू शकतो तिला व्हिडिओ कॉल, तुम्ही बोलू शकता. आणि मग त्यांनी व्हिडिओ कॉल केल्यावर त्या एकदम आनंद झाला त्यांना फार. पण हे जे इनोसेंट प्रश्न असतात ना, ते मला खूपच कधी कधी फनी वाटतात. पण तेच आहे, त्यांचं प्रेम आणि त्यांचा आशीर्वाद हा खूप इम्पॉर्टंट आहे. आणि त्या इतकं ठाण्यावरनं आल्या होत्या गोरेगावला, 75 वर्षाच्या आहेत त्या. म्हणजे हे प्रेमापोटीच होऊ शकतं आणि त्यांच्यामुळेच आम्हाला कदाचित मोटिवेशन मिळतं काम करण्यासाठी. दॅट्स रिअली इम्पॉर्टंट. पण इंद्रनील मला सांग की कोल्हापूरमधून मुंबईला शिफ्ट होणं ना, हे एक थोडंसं कुठेतरी कल्चरल शिफ्टही असतो. खाण्यात म्हणा किंवा राहणीमानात म्हणा. आपल्याला गावची लाईफ आपली एकदम आरामात असते, इकडे थोडं धावावं लागतं. इथे ॲडजस्ट करणं इझी होतं सुरुवातीला. हो नाही, थोडं डिफिकल्ट जातच ते. कोल्हापुरात असं म्हणतात की निवांत आहे सगळं. आमच्याकडे निवांत नावाचा एक शब्द फारच प्रचलित आहे. निवांत आहे आमच्याकडे, सगळंच निवांत असतं. आमच्याकडे दुकानं पण 9:30-10 वाजता निवांत उघडतात, 8-8:30ला बंद करतात, घरी जाऊन झोपतात, जेवतात, त्यामुळे सगळं निवांत असतं. इथे आल्यानंतर मुद्दा काय होतो की मी सर्वात जास्त जे मिस करतो ते म्हणजे गरम गरम जेवण. कारण आईच्या हातचं, बाबांच्या हातचं, ती स्पेस मिस करतो. कारण काय होतं, आपलं म्हणणारं कोणी नाही आहे ना आजूबाजूला. कारण आपण आता कोल्हापुरात माझ्या बाजूला कोण राहतं, मी ते सगळं माहिती असतं. आता मी इथे नवीन आलो आहे, आता मुंबईचे जे आहेत त्यांच्यासाठी ते कदाचित तसं नसेल, पण माझ्यासाठी मी बाहेरून आलो आहे. सो मला आजूबाजूचे कोणीच ओळखत नाहीत. आता माझ्या घरात काहीतरी संपलं असेल आणि बाजूला गेला, अरे दे ना, असं नाही होऊ शकत. सो तो जो इनोसन्स आहे ना, तो मला थोडा असं वाटतं की मी इथे मिस करतो, जो कोल्हापुरात आहे. किंवा कोल्हापुरात म्हणण्यापेक्षा मी जिथे वाढलो आहे तिथे आहे. पण परत तेच आहे, आपण आपली स्पेस निर्माण करतो, त्यातला परत तो इनोसन्स जागा करतो. सो मला मजा येते. म्हणजे असं वेगळं काय वाटतं तर मी माझी माणसं मिस करतो, त्या व्यतिरिक्त काही नाही. कारण हे माझं काम आहे, दिस इज माय प्रोफेशन.